नमस्ते मित्रांनो, आज आपण आपल्या मालवण टूरमध्ये एक मंदिर व्हिजिट करणार आहोत ज्याचं नाव आहे जय गणेश मंदिर. त्याला सुवर्ण गणेश मंदिर असंही म्हणतात. ते मालवण बस स्टँडपासून 2 किलोमीटर अंतरावर आहे. आपण बघू शकता या मंदिराचे हे पार्किंग आहे. आपण इथे गाडी लावून मंदिरामध्ये आपण जाऊ शकता. मंदिराच्या बाहेरच काही दुकाने आहेत. तिथे आपल्याला उकडीचे मोदक, खोबऱ्याची वडी, मसाले, खोबरेल तेल, उकडीचे तांदूळ असं सर्व काही मिळणार आहे. इथून आपण पूजेचे ताट घेऊ शकता, काही सामान घेऊ शकता आणि मंदिरात जाऊ शकता. इथे आपल्याला आपले पादत्राणे काढावे लागतील. मंदिरामध्ये मोबाईलचा यूज करण्यास सक्त मनाई आहे असं इथे बोर्ड लावलेला आहे, आपण बघू शकता. या मंदिराची स्थापना ज्योतिषी व काल निर्णयाचे निर्माते कै ज्योती भास्कर जयंतराव साळगावकर यांनी 2004 मध्ये केली. साळगावकरांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ त्यांच्या वडिलोपार्जित राहत्या घराच्या जागी हे मंदिर उभारले 2004 साली. तर याला 22 वर्ष पूर्ण झालेली आहेत मंदिराला. आपण बघू शकता मंदिराच्या दर्शनी भागातच काही एक छोटासा हौद आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काही मासे सुद्धा बघायला मिळतील. मित्रांनो, हे सकाळी 8 वाजता मंदिर दर्शनासाठी खुले होते, ते रात्री 9 वाजेपर्यंत हे मंदिर उघडे असते. आपण बघू शकता मंदिराच्या दर्शनी भागातच 2 हत्ती आहेत आणि मंदिराची कलाकृती अप्रतिमच आहे. तर या इथे काही पायऱ्या आहेत, ते चढून आपण मंदिरात आत जाणार आहोत. तर आपण जाऊया मंदिराच्या आतमध्ये आणि अप्रतिम कलाकृती आपल्याला बघायला मिळेल. जसं आपण पायऱ्या चढून आतमध्ये जाऊ तर आपण बघू शकता हा मंदिराचा सभामंडप आहे. छतावर 8 दिशांना गणेशाच्या 8 वेगवेगळ्या मूर्ती आहेत. तर अष्टविनायक आपल्याला बघायला मिळतील. जसा भास होतो आपल्याला की ह्या 8ही मूर्ती आपल्याकडे बघत आहेत, जणू बाप्पा गणपती बाप्पा आपल्यालाच बघत आहेत असा हा भास होतो. बाप्पांच्या या मूर्ती 8 विविध रूपात आपल्याला या बघायला मिळणार आहेत. मित्रांनो, या मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे, मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याची कोवळी किरणे थेट गणेशाच्या मूर्तीवर पडतात. तर हा अप्रतिम नजारा बघण्यासाठी खूप लोक येथे गर्दी करतात. गणेशांच्या दोन्ही बाजूंना रिद्धी सिद्धी यांच्या सुवर्णलिखित मूर्ती आहेत. सुमारे 1.5 किलो शुद्ध सोन्याचा मुलामा या मूर्तीला लावलेला आहे, त्यामुळे मंदिर फारच प्रसिद्ध आहे. तर मित्रांनो, आपण या मालवणला येणार असाल तर या मंदिराला अवश्य भेट द्या. थँक्यू मित्रांनो.